नमस्कार मंडळी, सारिकास किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. उन्हाळा सुरू झाला की उपवासाचे पदार्थ आणि इतर पापडांचे पदार्थ कुरडई आपण बनवायला सुरुवात करतो. तर तुम्ही बघू शकतात की किती छान पांढरं शुभ्र कुरडई तयार झालेली आहे. आता कुरडई कसली बनवलेली आहे हे थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल. तर छान उपवासाची भगरची कुरडई आपण आज बनवलेली आहे. कदाचित आजवर तुम्ही यूट्यूबवर किंवा इतर कुठेही पाहिली नसेल, ऐकलीही नसेल अशी ही उपवासाची रेसिपी आज मी घेऊन आलेली आहे. जशी गव्हाची कुरडई असते तशी छान भगरची कुरडई देखील दुप्पट तिप्पटने छान अशी फुलून येते आणि छान पांढरं शुभ्र अशी ती कुरडई दिसते. चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया. आणि हो, ही कुरडई तुम्ही वर्ष आणि 2 वर्ष साठवून ठेवू शकतात. तर मी इथे अर्धा किलो भगर घेतलेली आहे. तर मी मेजरमेंटच्या कपाने मोजून घेते, कारण तुम्हाला अंदाज यावा म्हणून. तर तुम्ही हव्या त्या वाटीने मोजा किंवा तुमच्याकडे जे माप असेल तुम्ही त्याने मोजू शकतात. तर बघा, मी इथे 2 कप भगर घेतलेली आहे. तर त्याला आता पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. तर याला वरई देखील म्हटलं जातं आणि असे अनेक शब्द आहेत याला. आता पाण्याने 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यातलं खराब पाणी निघत नाही तोपर्यंत स्वच्छ धुवून घ्यायची. तर बघा, आता भगर छान स्वच्छ धुवून झालेली आहे. आता याला आपल्याला धुवून झाल्यानंतर पाण्याने भरून ठेवायची आहे आणि रात्रभर ही भगर पाण्यात अशीच ठेवायची आहे. चला तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला दाखवते की भगर बघा किती छान फुलून आलेली आहे आणि छान भिजून देखील झालेली आहे. तर बघा कसली छान झाली आहे की नाही. आता याला पुन्हा 1 ते 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवा. जेवढी तुम्ही त्याला पाण्याने स्वच्छ धुणार ना भगर, तेवढी छान पांढरी शुभ्र तयार होईल. कुरडई तेवढी छान तयार होईल. तर आता भगर पण स्वच्छ धुवून झालेली आहे. तर त्याला आता आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे. तर मी ते लहान भांडं घेतलेलं आहे आणि त्यात मी 2 ते 3 वेळा थोडी थोडी करून मिक्सरला फिरवून घेणार आहे. आणि तुम्हाला ही पेस्ट भगर बारीक करत असताना पाण्याची गरज वाटली तर तुम्ही थोडंफार पाणी टाकून बारीक करू शकतात. तर बघा किती छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. छान बारीक पेस्ट झालेली आहे. शक्य होईल तितकी बारीक करा, कारण मग त्याचा चीक पण छान तयार होईल. तर ते एका भांड्यात आपल्याला आता काढून घ्यायचं आहे. तर अशाच पद्धतीने बारीक आपल्याला छान पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर मी आता राहिलेली भगर सुद्धा बारीक करून घेते. पाणी तुम्ही इथे बिनधास्त वापरलं तरी चालेल, बारीक करताना काही हरकत नाही. तर बघा आता ही पण आता सगळीच भगर ही बारीक करून झालेली आहे. तर बघू शकतात किती छान पांढरं शुभ्र असा चीक दिसतोय. आता भांड्यातही पाणी टाकून त्याला स्वच्छ असं धुवून त्यात टाकून घेते, कारण त्याला बरंच चीक लागलेला आहे. तर ते मी आता यात टाकून घेते आणि यात आपल्याला अजून पाणी टाकून घ्यायचं आहे, कारण हा चीक आपल्याला भिजत ठेवायचा आहे. फक्त याला आपण रात्रभर भिजत ठेवू शकत नाही, कारण आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, ऊन खूप आहे. तर त्याने तो चीक खराब होऊ शकतो, खूप आंबट होऊ शकतो. म्हणून त्याला आपण रात्रभर काही ठेवायचा नाही. तर त्यात अजून 1 कप पाणी टाकून 2 ते 3 तासासाठी भिजत ठेवायचं आहे. तर बघा 2 ते 3 तासानंतर चीक किती छान खाली बसलेला आहे आणि छान भिजून पण झालेला आहे. तर त्यावरचं हळूच आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे. तर हळूवारपणे वरचं सगळं पाणी व्यवस्थित काढून घ्या. चीक यायला लागला की पाणी काढणं हे बंद करून द्या. तर बघू शकतात की चीक कसा खाली दिसतोय. तर भगरची कुरडई अतिशय सुंदर चविष्ट अशी तयार होते. तर बघा आता इथून निघाले. आता मी पुन्हा दुसऱ्या साईडने ते पाणी काढून घेणार आहे. तर तुम्हाला मी बनवलेल्या रेसिपीज कशा वाटतात प्लीज कमेंट करून नक्की सांगत चला, कारण प्रत्येक व्हिडिओ मागे कमेंट आली तर खूप बरं वाटतं. त्यामुळे रेसिपी कशी झालेली आहे, चांगली किंवा वाईट, हे कमेंट करून नक्की सांगत चला. किंवा त्यात मी अजून काय बदल करू शकते हेही मला कमेंट करून सांगत चला. त्यानंतर व्हिडिओ आवडली की व्हिडिओला लाईक पण करत चला.
त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. चला तर आता चीकमधलं सगळं पाणी काढून झालं आहे. तर बघू शकतात कसा चीक खाली बसलेला होता तळाशी. तर त्याला आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. तर आता हा चीक आपल्याला मोजून घ्यायचा आहे. जसा गव्हाचा चीक मोजून घेतो तसाच हा चीक देखील आपल्याला मोजून घ्यायचा आहे. तर आता हा चीक बरोबर या भांड्यात मावलेला आहे. तर इथं जेवढा चीक मी हा घेतलेला आहे तेवढंच आपल्याला पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे. तर आता हे चीक मी पुन्हा त्याच पातेल्यात टाकते, कारण पाणी देखील मोजून घ्यायचं आहे. तर आता मी पाणीसुद्धा यात भरून घेते, म्हणजे पाण्याचा अंदाज येऊन जाईल. तर बघा पाणीसुद्धा मी तेवढं एक पातेलं घेतलेलं आहे. तर आता हे पाणी मी कुकरमध्ये टाकून घेते. तर मी नॉनस्टिक कुकरमध्ये बनवते की जेणेकरून पीठ जास्त वाया जायला नको, चिपकायला नको म्हणून. आता त्यात टाकून घ्यायचं आहे मीठ तुम्ही हे चवीनुसार टाकून घ्या. तर पाण्याला छान उकळ आलेली आहे. उकळ आली की गॅस कमी करा. कमी गॅसवर पूर्ण प्रोसिजर करायची आहे, कारण भगर पटापट घट्ट व्हायला लागते. तर चीक पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि एखाद्या लाकडीचा चमचा, लाटणं तुमच्याकडे जे असेल ते घ्या आणि हळूहळू चीक टाकायचा आणि हे पीठ आपल्याला घेरत जायचं आहे. तर असं आपल्याला कंटिन्यू हा चमचा हलवायचा आहे, नाहीतर काय होतील, गाठी तयार होतील, गिठोळ्या तयार होऊन जातील. म्हणून कंटिन्यू आपल्याला हा चमचा हलवत राहायचा आहे. तर तुम्ही बघू शकतात की चीक कसा घट्ट व्हायला लागलेला आहे, त्याला सुरुवात झालेली आहे. तर त्याच पातेल्यात मी थोडं पाणी टाकून ते पातेलंसुद्धा धुवून घेते, कारण त्याला चीक लागलेला आहे. तर बघा या अशा पद्धतीने मी आता ते थोडंफार पाणी वर टाकून घेतलेलं आहे. तर आता याला पुन्हा मिक्स करायला घेते. लक्षात ठेवा गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे. तर बघा कसला छान पांढरा शुभ्र चीक दिसतोय. तर बघा त्यात थोड्या थोड्या गाठी दिसत आहेत, तर त्या मी सगळ्या आता व्यवस्थित मोडून घेणार आहे. तर मी ते विस्कर घेतले, तर त्याच्याने अगदी सोपं जातं आहे. तर मी त्याने हे करून घेते. तर बघा कसं घट्ट झालेलं आहे. तर भगर आपल्याला पूर्णपणे 10 मिनटं शिजवून घ्यायची आहे. तर आजूबाजूचं सगळं व्यवस्थित जमा करून यावर झाकण ठेवून 10 मिनटं शिजवायचं आहे. पण 10 मिनटात 2 ते 3 वेळा हे आपल्याला झाकण काढून पीठ पुन्हा व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे, घेरून घ्यायचं आहे की खाली चिपकायला नको म्हणून. तर बघू शकतात की किती छान पीठ हळूहळू शिजतंय. तर हळूहळू ते छान असतं, त्याला एक शाईन येते. जसं गव्हाच्या कुरडईचा चीक तयार होतो तशा पद्धतीने हा चीक तयार होतो. तर बघा कसलं छान दिसतोय. तर आता हे चमच्याला लागलेलं पीठ मी आता सगळं काढून घेते आणि पुन्हा याला शिजवून घेते. तर 10 ते 12 मिनटं शिजवा. घाई अजिबात करू नका, कारण ते छान शिजेल तेव्हाच ते कुरडई छान तयार होईल. आता बघा किती छान. मी पुन्हा एकदा झाकण काढले आणि पुन्हा त्याला घेरते. तर बघा चीक हळूहळू चीक कसा तयार होतोय ते. तर या अशा पद्धतीने चीक तयार व्हायला पाहिजे, कारण जसं शिजेल तसं त्याला एक छान चकाकी येईल आणि छान गव्हाच्या कुरडईसारखा चीक तयार होईल. बघा छान भगर शिजून झालेली आहे. आता चीक तयार झाला आहे कसं ओळखायचं, तर हाताला चीक चिपकायला नको. जर चिपकलं तर कच्चा आहे, जर नाही चिपकलं तर समजायचं की तुमचा चीक तयार झालेला आहे. तर आता मी बाहेर घेऊन आलेली आहे कुरडई टाकायला. तर मी तर स्टीलचा सुरा घेतलेला आहे आणि एकदम बारीक जे शेव पाडतात ना, तर मी बारीक शेवची जी असते ना तीच वापरणार आहे. पण तुमच्याकडे जर रेग्युलर कुरडईचा साचा असेल, सुरा असेल, तो पितळाचा वगैरे येतो तर तुम्ही तो वापरला तरी चालेल. शक्यतो तुम्ही तोच वापरा, कारण सुकल्यानंतर ही कुरडई खूप बारीक होऊन जाते. आणि या साच्याने मला थोडा खूप त्रास दिलेला होता, त्यामुळे शेवटी व्यवस्थित पडत नव्हतं. तर नेमका तो खराब झाला. तर तुम्ही रेग्युलर कुरडया आपल्या पाडून घ्या. तर बघा किती छान मस्त अशा पांढऱ्या शुभ्र आणि बारीक अशा कुरडया ह्या तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही ही रेसिपी कुठून बघताय तर हेही मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. तर बघा कसल्या छान कुरडया तयार होत आहेत. म्हणून हे लक्षात ठेवा की चीक कमी गॅसवरच आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर ह्या कुरडया आपल्याला 2 दिवस छान वाळून घ्यायच्या आहे. तर दिवसभर याला उन्हात ठेवा आणि संध्याकाळच्या वेळेला घरात घेतल्यानंतर त्याला अशा पलटवून घ्या आणि रात्रभर फॅन खाली ठेवा. त्या बऱ्यापैकी सुकून जातात. तो 2 दिवस वाळल्यानंतर तुम्ही बघा
वाळल्यावर त्या किती छान पांढऱ्या शुभ्र अशा कुरडया दिसत आहेत. छान असा उपवासाच्या भगरची कुरडई तयार झालेली आहे. गव्हाच्या कुरडईपेक्षा पण सुंदर अशी कापसासारखी पांढरी शुभ्र भगरची कुरडई तयार झालेली आहे. तर आता उपवासात देखील सुद्धा आपण उपवासाची कुरडई खाऊ शकतो. तर ज्यावेळेला ही कुरडई तयार झाली त्यावेळेला तर खूपच मला आनंद झाला, कारण मी खूप 2 ते 3 वेळा ही रेसिपी वेगवेगळ्या पद्धतीने ट्राय केली आणि शेवटी ती पूर्ण सक्सेस झाली. तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावी की उपवासाला देखील आपण भगरची कुरडई खाऊ शकतो. तर बघा तेलात टाकता छान दुप्पट तिप्पटने फुलून आलेली आहे आणि छान पांढरं शुभ्र कुरडई तयार झालेली आहे. अजिबात लाल झालेली नाही आहे. तर बघू शकता सगळ्याच कुरड्या जवळपास छान अशा तयार झालेल्या आहेत. तर अशाच पद्धतीने मी तुम्हाला अजून काही कुरडई तळून दाखवते की तुम्हाला अंदाज येईल की कुरडई खरंच खूप छान तयार होते. तर या उन्हाळी वाळवणात तुम्ही भगरची कुरडई देखील नक्की बघा. नवरात्रात, एकादशी असे बरेच उपवास येतात, त्यावेळेला ती खायला खूप छान लागते आणि कामातही येईल. तर बऱ्याच जणांना साबुदाणे आवडत नाही, म्हणून त्यांनी तर ही नक्कीच कुरडई बनवून बघा, नक्कीच ट्राय करा. तर तुम्ही ही रेसिपी बनवा आणि कशी झालेली आहे हेही मला कमेंट करून नक्की सांगा. नक्कीच तुम्हाला आणि घरातल्यांना आवडेल. त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणीसोबतसुद्धा ही रेसिपी नक्कीच शेअर करा. तर बघा कसली छान मस्त अशा कुरड्या फुलून आलेल्या आहेत, छान तळून झालेल्या आहेत. तर बघू शकतात किती छान तयार झाली की नाही. तर तुम्हाला आता एक कुरडई मी मोडूनही दाखवते की किती छान खुसखुशीत अशी तयार झालेली आहे. तर बघा किती छान खुसखुशीत अशी तयार झालेली आहे की नाही भगरची कुरडई एक नंबर. तर चला नक्की बनवून बघा, कशी झाली तेही सांगा. पुन्हा एकदा रिक्वेस्ट करेल की रेसिपी आवडल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.